रणजी ट्रॉफी खेळत असताना तुम्हाला हार्ट अटॅक आला. हो. आणि खूप मोठी गोष्ट आहे की त्यातून तुम्ही बाउन्स बॅक केलं, कमबॅक केलं. तर तो पिरियड किती टफ होता खरं म्हणजे? व्हेरी टफ, व्हेरी व्हेरी टफ. तो पिरियड फारच कठीण होता. कारण वयाच्या 25व्या वर्षी मला हे झालं. पण कसं झाला कोणालाच काय हार्ट अटॅक काय येतो तेव्हाच्या काळात काय कळत पण नाही. पण मला जेव्हा छातीत थोडं दुखत नव्हतं, पण जरा ब्रिदिंगला प्रॉब्लेम झाला. हात दुखायला लागला. त्याच्यामुळे आमचे डॉक्टर मांबरे म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं की नाही हे आपण, आणि डॉक्टर काळे होते, ओके, KEMचे हेड ऑफ कार्डिओलॉजी. अच्छा. ते मला इकडे वरळी. पण हे कसं ग्राउंडवरच झालं होतं तुम्हाला? नाही, ग्राउंडवर नाही, रात्री घरी. अच्छा अच्छा. रात्री घरी झालं. ओके. त्याच्यामुळे झालं काय की ते मला म्हणाले क्रिकेट खेळायलाच पाहिजे परत. अच्छा. पहिला शब्द. हो. आणि तेव्हा हार्ट अटॅक आल्यानंतर लोकांना जिने पण चढायला द्यायचे. खरंय खरंय. आणि एक होती माझ्यामध्ये जिद्द होती, एग्रेशन होतं, म्हणून मी आता पण कंटिन्यू करतो. कारण माझ्यामध्ये अजून आहे, ताकद आहे, फायटिंग स्पिरिट आहे. पहिल्यापासून मी अग्रेसिव्ह क्रिकेटर होतो. बरोबर. तेव्हा मग मी ग्राउंडवर प्रॅक्टिस चालू केली, कार्डिओग्राम लावायला लागले, बॅटिंग चालू केली. अच्छा. प्रदीप सुंदरम आणि तो विजय आल्वा मला जोर जोरात टाकायचे. पण त्याच्यात मी बॉलिंग बंद केली. अच्छा. कारण मग जास्ती स्ट्रेन येईल, जास्त एक्झरसाइज ओनली अ बॅट्समन, प्रॉपर बॅट्समन. आणि पहिल्या टाइमशील्ड मॅचला मी 100 केले, पहिल्या कांगा लीगला मी 100 केले. किती दिवसांनंतर तुम्ही कमबॅक केलं होतं? म्हणजे जवळजवळ दीड पावणे 2 वर्ष. 2 सीझन्स माझे गेले त्याच्यात. 1.5 वर्ष. खूप मिस केलं असेल तेव्हा. मिस केलं, पण मी मॅचला जायचो, ग्राउंड बघायला. कारण आपलंच काहीतरी दूर राहू नाही शकत. खरं. आणि पहिल्या आय थिंक आय मस्ट बी द ओनली क्रिकेटर टू कम बॅक, स्पोर्ट्समन कम बॅक आफ्टर हार्ट अटॅक, प्ले टॉप लेवल क्रिकेट. पण आय एन्जॉयड इट. कारण एक काही म्हणा, गॉड इज ऑल्सो ग्रेट. मला वाटतं ते तुमचा माइंडसेट म्हणा किंवा ते नॉट. आणि माझ्या बायकोने मला चिकार प्ले केलं. अच्छा अच्छा. त्या पिरियडला खेळायलाच पाहिजे. अच्छा अच्छा. ओके. आणि तेव्हा जर होतं, आणि ऑफिस टाटा स्टीलने पण चिकार खूप सपोर्ट केला. फुल सपोर्ट. ज्यावेळी टाटा विटा होते मोठे लोक सगळे.